नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्या सायन्स आणि विद्या मॅथ क्लासेस मध्ये स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरला आपण 10वीचा पार्ट 1 चा दुसरा टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन यामधील प्रॅक्टिस सेट 2.5 आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. तर बघा, आणि हे प्रॅक्टिस सेट 2.5 डिस्कस करण्याच्या अगोदर याचं थोडंसं बेसिक आपल्याला काही माहित असणं गरजेचं आहे. ते अगोदर आपण डिस्कस करूया. बघा काय दिलेलं आहे बाळांनो, इथं आपल्याला काय म्हणले, नेचर ऑफ रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणलेलं आहे, नेचर ऑफ रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं? तर बाळांनो, नेचर ऑफ रूट्स आर डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. मग काय असतं, तर साध्या तुम्हाला इथं 3 कंडिशन लक्षात ठेवायच्या. मग पहिली कंडिशन काय बघा, ज्या वेळेस बाळांनो बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय येईल, तुमची 0 येईल. ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू तुमची 0 येईल, त्यावेळेस काय म्हणायचं आपल्याला, द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल आणि त्याच्यावरून आपण जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढली आणि जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 येत असेल, ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 येत असेल, त्यावेळेस दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आपले हे रिअल अँड इक्वल येत असतात. मग रिअल अँड इक्वल म्हणजे काय, रिअल नंबर म्हणजे काय, तर अशा संख्या की जे आपल्याला नंबर लाईनवर दाखवता येतात. ओके, 1 मार्कासाठी प्रश्न येतो, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल तर आपले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय असतात, तर सांगायचं रिअल अँड इक्वल. मग दुसरी कंडिशन काय बघा, दुसरा एक आठवायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. ज्यावेळेस आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि ती 0 पेक्षा ग्रेटर असते. 0 पेक्षा ग्रेटर म्हणजे काय, पॉझिटिव्ह नंबर कोणताही. ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा कोणताही नंबर असेल, एखादा पॉझिटिव्ह नंबर कोणताही आला असेल, तर त्यावेळेस काय रूट असतात, तर त्यावेळेस रूट असतात आपलं द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. ध्यानात ठेवायचं, ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपला एखादा नंबर येत असेल पॉझिटिव्ह मध्ये, म्हणजेच 0 पेक्षा मोठा असेल, त्यावेळेस दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आपले रिअल अँड काय असतात, अनइक्वल असतात. ओके, हा दुसरा झाला. मग तिसरा एक काय बघा, लक्ष द्या, सिंपल आहे. ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ही लेस दॅन असेल 0 पेक्षा, काय म्हणतोय, बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी येत असेल, 0 पेक्षा कमी म्हणजे काय रे, निगेटिव्ह नंबर. ज्या वेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू एखादा निगेटिव्ह नंबर येत असेल, मायनस संख्या येत असेल, त्यावेळेस आपल्याला रूट काय सांगायचे, तर इथं लिहू शकता तुम्ही द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. ओके, 3 कंडिशन तुम्हाला ध्यानात ठेवायच्या, जास्त काही सांगणार नाही याचं. बघा, पहिल्यांदा जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर काय सांगतात, रूट कसे असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, रिअल अँड इक्वल. काय सांगायचंय, रिअल अँड इक्वल. आणि ज्या वेळेस बाळांनो बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा मोठी असेल, म्हणजे कोणता एखादा पॉझिटिव्ह नंबर असेल, तर त्यावेळेस आपल्याला काय सांगायचे, रूट ऑफ इक्वेशन काय सांगता तुम्ही, रिअल अँड अनइक्वल. तिसरं, त्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा कमी म्हणजे काय असणार, निगेटिव्ह नंबर. ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू एखादा निगेटिव्ह नंबर येत असेल, त्यावेळेस रूट काय सांगायचे तुम्हाला, नॉट रिअल. काय सांगायचे, नॉट रिअल. ओके, नेक्स्ट बघा, आणि हे बघण्याच्या अगोदर थोडस महत्वाचं सांगतो, जी बी स्क्वेअर मायनस 4ac
ही व्हॅल्यू असते याला आपण डी पण म्हणू शकतो. डी म्हणजे काय? डिस्क्रिमिनंट. डी म्हणजे काय? डिस्क्रिमिनंट. किंवा या बी स्क्वेअर मायनस 4ac ला मी काय म्हणू शकतो? डेल्टा पण म्हणू शकतो. आणि डेल्टा म्हणजेच काय असतं तुमचं? तर डी आणि डेल्टा हे दोन्ही इक्वल असतात. आणि याची व्हॅल्यू फाइंड आउट करणे म्हणजे कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करणे? बी स्क्वेअर मायनस 4ac. तर व्हॅल्यू बघा, प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये आपल्याला दुसरा क्वेश्चन दिलेला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असतं? तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट. किंवा आपण डी लाच काय म्हणू शकतो? डेल्टा. काय म्हणू शकतो? डेल्टा. तर डेल्टा इज इक्वल टू काय आला तुमचा? बी स्क्वेअर मायनस 4ac. इथं जर डेल्टा यूज केला तर काय कंडिशन होतील तुमचे बघा. तर एक तर डेल्टा इज इक्वल टू 0 दिला तर काय सांगायचे तुम्हाला? डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टा म्हणजे कोणाची व्हॅल्यू झाली? बी स्क्वेअर मायनस 4ac. जर 0 येत असेल तर काय म्हणायचं? रिअल अँड इक्वल. दुसरं, जर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा म्हणजे कोण? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा जास्त असेल तर काय सांगायचं तुम्हाला? रिअल अँड अनइक्वल. आणि डेल्टा इज लेस दॅन 0. डेल्टा म्हणजे काय? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी येत असेल तर काय सांगायचं तुम्हाला? नॉट रिअल. ओके, हे लक्षात ठेवायचं, 1 मार्कासाठी येऊ शकतं आपल्याला. नेक्स्ट, आता काय म्हणले बघा, द रिलेशन बिटवीन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. आपल्याला कोणाचं रिलेशन बघायचं इथं? तर रिलेशन बिटवीन रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याच्या कोएफिशियंटचं आपल्याला काय बघायचं? रिलेशन बघायचं. बघा काय असतं रिलेशन त्यांचं. सपोज एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे माझ्याकडं. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय झालं बघा, जर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट आहेत. सपोज करूत आपण, एक अल्फा एक रूट आहे आणि एक काय तुमचा बीटा एक रूट आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह असणार आहे आणि कोण असणार आहे तुमचा? निगेटिव्ह असणार. आणि ज्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण रूट फाइंड आउट करतो त्यावेळेस आपण फॉर्म्युला लिहित असतो, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय काय आला तुमचा? 2a. म्हणजे एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. अल्फा प्लस कोणता आहे? अल्फा एकदा प्लस घ्या, बीटा मायनस घ्या, कोणते घेऊ शकतात. म्हणजे काय आला? मायनस बी प्लस अंडर रूट मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय काय आला तुमचा? 2a. आणि सेकंड काय? बीटा इज इक्वल टू काय येईल मग तुमचा? तर बीटा इज इक्वल टू आला आपला मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. मग रिलेशन बघायचे आपल्याला कोणाचे? रूट अँड कोएफिशियंट. जर मग मी पहिल्यांदा दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटची जर ऍडिशन केली तर काय येईल बघा. जर मी असं केलं अल्फा प्लस बीटा, तर काय अल्फा किती तुमच्याकडं? मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a प्लस ला प्लस हा मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, आता बघा दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम, तर डिनॉमिनेटर जशाच तसा ठेवा. काय आला? मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस इंटू मायनस काय आला तुमचा? मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय काय आला तुमचा? 2a. ओके, आता लक्ष द्या. काय होईल रे? हा प्लस बी स्क्वेअर, हा प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि हा मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. हा प्लस हा मायनस काय झाला तुमचा? कॅन्सल झाला. ओके, मग काय रिमेनिंग राहिला तुमचा इथं? मायनस बी आणि त्याला मायनस बी आपण काय आला तुमचा? 2a. तो दोन्ही मायनस आहे तर ऍडिशन करा. बी प्लस बी काय आला तुमचा? 2b आणि मायनसचं साइन द्या, मायनस 2a. ओके, मग काय झालं तुमचा? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा 2 काय झाला? कॅन्सल. तर काय आन्सर आलं तुमचं? मायनस बी अपॉन ए. मग काय आलं? अल्फा प्लस बीटा. काय आलं तुमचं? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. म्हणजे जर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटची आपण जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन कोणाला इक्वल येते? तर मायनस बी अपॉन ए. हो, मग बी आणि ए कोण आहेत? तर बघा बी कोण आहे रे? बी कोण आहे? तर एक्स चा कोएफिशियंट आहे. तर मी इथं काय लिहू शकतो? मायनसला मायनस.
कोइफिशियंट ऑफ एक्स आणि ए कोण आहे सांगा मला. ए कोणाचा कोइफिशियंट आहे तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. तर मी काय लिहू शकतो इथं कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. मग ज्या वेळेस आपल्याला एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट माहित असतील आणि त्या दोन रूटची जर आपण ऍडिशन केली तर ते दोन रूटची ऍडिशन ही कोणाला इक्वल असते -b/a. तर बी म्हणजे कोण आहे तर कोइफिशियंट ऑफ एक्स आणि ए म्हणजे कोण आहे तर कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. मग आता हे आपल्याला ऍडिशन केल्याच्या नंतर समजलं. आणि जर मी आपल्याला रिलेशन बघायचं एकदा ऍडिशन करून बघितली, आता मी जर सबट्रॅक्शन करून बघितली तर काय येईल सबट्रॅक्शन बरोबर सॉरी मल्टिप्लिकेशन करून बघतो मी यांचं म्हणजेच अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू काय झाला तुमचा बीटा. आता मल्टिप्लिकेशन करून बघतो. अल्फा किती आहे तुमचा -b प्लस √b² -4ac डिवायडेड बाय 2a इंटू आणि बीटा किती आहे तुमचा बीटा आहे -b √b² -4ac डिवायडेड बाय 2a. ओके. आणि दोघाला काय करतो ब्रॅकेट करून घेतो. दोघाला काय करून घेतो मी ब्रॅकेट करून. ओके. आता काय येईल तुमचं लक्षात घ्या. मग आपण ब्रॅकेट रिमूव्ह जर केल्याच्या नंतर काय येईल बघा. इथं काय दिले एका पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय दिले प्लस आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय दिले मायनस. म्हणजे मी ते a प्लस बी आणि a मायनस बी एक्सपान्शन यूज करू शकतो का तर यस. तर इथं a म्हणजे पहिली टर्म झाली -b आणि दुसरी टर्म जी झालेली ती √b² -4ac झाले. म्हणजे इथं a प्लस बी इथं एक्सपान्शन यूज करू शकतो मी. तर एक्सपान्शन म्हणजे इथं a प्लस बी आणि इथं कोणतं एक्सपान्शन येईल तुमचं a मायनस बी. आपल्याला माहिती आहे एका कंसात a प्लस बी आणि एका कंसात a मायनस बी असेल तर त्याचं एक्सपान्शन काय असतं a² -b². a म्हणजे कोण आहे तुमचा -b. याचं एक्सपान्शन काय असतं तुमचं a² -b². a म्हणजे कोण आहे मायनस तर -b चा स्क्वेअर मायनसला मायनस. मग b² म्हणजे कोण आहे b कोण आहे तुमचा बी आहे तुमचा √b² -4ac याचा काय येणार स्क्वेअर डिवायडेड बाय आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × 2 काय आला 4 आणि a × a² ओके. मग अजून बघा मग मायनस संख्येचा स्क्वेअर नेहमी काय असतो प्लस म्हणजे b चा स्क्वेअर काय आला b² मायनस आणि इथं बघा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर घ्यायचा तर हा स्क्वेअर रूट आणि हा 2 काय होत असतो तुमचा कॅन्सल. रिमेनिंग कोण राहिला तुमचा आता हा रूट कॅन्सल झाला तर रिमेनिंग राहिलेला b² -4ac डिवायडेड बाय काय आलेला खाली तुमचा 4a चा स्क्वेअर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं इथं हा बघा 2 × 2 4 a × a² ओके. मायनस साईन येते मायनस ना आतमधल्या संख्येला मल्टिप्लाय करा काय आलं b² मायनस गुणिले प्लस मायनस b² मायनस इंटू मायनस काय झाला तुमचा प्लस काय आला 4ac डिवायडेड बाय खाली काय आला तुमचा 4a चा स्क्वेअर. आता लक्ष द्या एक संख्या प्लस आहे आणि एक संख्या मायनस आहे काय झालं कॅन्सल. रिमेनिंग कोण राहिलेला आहे तुमचा 4ac डिवायडेड बाय 4a चा स्क्वेअर. आता इथे लक्षात घ्या न्यूमरेटरचा 4 आणि डिनॉमिनेटरचा 4 कॅन्सल झाला. ओके. वरचा एक a आणि खालचा a² म्हणजे 2a इथला एक कॅन्सल झाला. तर काय आलं तुमचं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय आलं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू इकडे न्यूमरेटरला कोण राहिले c आणि इकडे खाली कोण राहिलाय तुमचा a. म्हणजे बाळांनो लक्षात घ्या जर आपण रिलेशन बघितलं कोणामधलं रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशियंट जर यांचं रिलेशन बघितलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट आले त्यांची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन कोणाला इक्वल येते -b/a म्हणजेच काय कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ x². आणि त्याच रूटची जर आपण प्रोडक्ट जर घेतला तर तो प्रोडक्ट म्हणजेच गुणाकार हा कोणाला इक्वल येतो अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. c म्हणजे कोण झाली तुमची कॉन्स्टंट टर्म आणि a म्हणजे कोण झालाय तुमचा कोएफिशियंट ऑफ x² आणि याची आपल्याला गरज आहे. ओके. ज्यांना लिहायचे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट आता काय म्हणलं आपल्याला आता काही वेळेस असा प्रश्न येतो की आपल्याला
रूट दिलेले असतात, एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट दिलेले असतात आणि इक्वेशन तयार करा म्हणतात, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करा. म्हणजेच काय, टू ऑब्टेन अ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन अ रूट, म्हणजे रूट दिलेले आहेत आणि क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचे. एकदम साधा आणि सिंपल बीट आहे बाळांनो. बघा, मग सपोज एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन माझ्याकडे कोण आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन झालेलं. मग आता जर मी ह्या दोन्ही साईडला जर a ने जर डिवाइड केलं तर काय होईल बघा बरं. म्हणजे ह्या दोन्ही साईडला डिवाइडेड करतो मी इथं, डिवाइडेड बोथ साइड बाय ए ने जर डिवाइड केलं काय आलं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ह्या साईडला a ने डिवाइड करा आणि ह्या साईडला a ने डिवाइड करा. मग ह्या टोटल इक्वेशनला a ने डिवाइड करायचं, याचा अर्थ प्रत्येक टर्मला डिवाइड करू शकतो मी. ax स्क्वेअर अपॉन a प्लस bx अपॉन a प्लस c अपॉन a इज इक्वल टू, आणि 0 ला कोणत्याही संख्येने जर डिवाइड केलं तर आन्सर काय येतो तुमचं 0. मग बघा बाळांनो, लक्ष घ्या. हा a, एक मिनिट हा, काय सांगू शकतो मी, हा न्यूमरेटरचा आहे डिनॉमिनेटरचा आहे कॅन्सल झाला. इकडे रिमेनिंग कोण राहिला, एक्स स्क्वेअर प्लस हा कॅन्सल होणार नाही, बी अपॉन ए एक्स प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. मग इथं प्लस आहे तर मी याला काय लिहू शकतो, या प्लसला असं लिहू शकतो का, एक्स स्क्वेअर मायनस मायनस बी अपॉन ए एक्स प्लस सी अपॉन ए, काय लिहिलंय आपण इथं, सी अपॉन ए इज इक्वल टू 0. नवीन काय केलं मी, ह्या प्लसलाच काय लिहिलं मला सांगा, मायनस मायनस लिहिलं. मग काय होतं, मायनस इंटू मायनस काय झाला तुमचा प्लसच झाला. ओके, पण आताच आपण बघितलंय अल्फा प्लस बीटा हा कोणाला इक्वल असतो रे, मायनस बी अपॉन ए ला, आणि अल्फा इंटू बीटा हा कोणाला इक्वल असतो, सी अपॉन ए. याचा अर्थ मायनस बी अपॉन ए च्या जागी मी काय पुट करू शकतो, अल्फा प्लस बीटा, आणि सी अपॉन ए च्या जागी काय पुट करू शकतो मी, अल्फा इंटू बीटा. म्हणजे इथं असं लिहू शकतो का, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इन ब्रॅकेट एक्स प्लस सी अपॉन ए, म्हणजेच कोणाला अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, काय सांगतोय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर ज्या वेळेस तुम्हाला रूट दिलेले असतील आणि क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं, ज्या वेळेस तुम्हाला रूट दिलेले असतील आणि क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं, तर हा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. काय फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, हे रूट आहेत, एकदा त्या रूटची ऍडिशन करा इथं ठेवा, रूटचा एकदा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार करा आणि इथं व्हॅल्यू ठेवा. म्हणजेच काय झालं बघा, या फॉर्म्युल्यालाच आपण काय लिहू शकतो अजून, मी याला असं लिहू शकतो का, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, त्या दोघांची ऍडिशन आहे. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, द सम ऑफ रूट, द सम ऑफ रूट, द सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, काय केला यांचा गुणाकार. म्हणजेच याला मी असं लिहू शकतो का, प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू काय आला तुमचा 0. एक तर हा आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जर रूट दिलेले असतील आणि क्वाड्रेटिक इक्वेशन तयार काय करायची, फॉर्म्युला ध्यानात ठेवायची, रूटची ऍडिशन करा इथं ठेवा, रूटचा गुणाकार करा आणि इथं ठेवा, तुम्हाला एक क्वाड्रेटिक इक्वेशन भेटून. ज्यांना लिहायचे त्यांनी स्क्रीनशॉट काढून. बघा बाळांनो, इथं आपण प्रॅक्टिस सेट 2.5 चं सगळं बेसिक बघितलेलं आहे. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्यासाठी कुठेही अडचण येणार नाही. ओके, आणि आजच्या लेक्चरला आपण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, या कारणाने आपण ह्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 चे 4च क्वेश्चन बघणार आहोत. ओके, बघा पहिला क्वेश्चन काय सांगते आपल्याला, साधे प्रश्न आहेत, घाबरायचं ना दाद्या. काय म्हणलंय, फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. आपल्याला काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायच्या. ओके, पहिल्यांदा काय म्हणलंय बघा, एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिले, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, आणि इथं व्हॅल्यू दिलेली दादा. इथं काय केलेली आपल्याला व्हॅल्यू दिलेली, कोणाची व्हॅल्यू दिली बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आलेली आपली 5.
काय सांगतो, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 5 आली, म्हणजे 0 पेक्षा मोठी आली. याचा अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर आली 0 पेक्षा. आणि 0 पेक्षा जर मोठा नंबर असेल तर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट कसे असतात तुमचे, रिअल अँड अनइक्वल. म्हणून इथं काय येईल तुमचं, पहिल्यांदा रिअल अँड अनइक्वल. ओके. आणि इथं सेकंड मध्ये काय सांगितलं बघा आपल्याला, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय दिली, मायनस. मायनस म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0, म्हणजे 0 पेक्षा कमी आली. आणि ज्या वेळेस 0 पेक्षा व्हॅल्यू कमी येते त्यावेळेस रूट काय असतात तुमचे, तर इथं डायरेक्ट लिहायचं नॉट रिअल. काय असतात, नॉट रिअल. ओके. नेक्स्ट बघा, आता तुम्हाला बीट सांगितलेलं मी, तो ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. बघा, द सम ऑफ रूट किती दिले आपल्याला, 7, आणि प्रोडक्ट ऑफ रूट काय दिलेला आहे तुम्हाला, 5. आणि आताच आपण फॉर्म्युला बघितलेला काय आहे तुमचा, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. सम ऑफ रूट म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा किती दिलेलं आहे, -7. ठेवा इथं जशाच तसं. काय आलं तुमचं, एक्स स्क्वेअर मायनस. मग आता असं म्हणायचं नाही इथं मायनस आहे, बरं झालं मायनस घ्यायची गरज नाही, असं करायचं का नाही. तर ह्या अल्फा प्लस बीटा ह्या रूटची ऍडिशन किती आलेली, -7. मी -7 इंटू एक्स जशाच तसा प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट, आणि त्या दोघांचा प्रोडक्ट किती आलेला आहे तुमचा, 5 इज इक्वल टू काय आलं, करा सॉल्व. काय आलं, एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस काय झाला तुमचा, प्लस 7 इंटू एक्स 7x प्लस 5 इज इक्वल टू काय आलं तुमचं, 0. तर इथं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं तुमचं, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके. बघा थर्ड काय दिले आपल्याला, इफ अल्फा बीटा आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत आणि त्यांचे आपल्याला रूट दिलेले आहेत, आणि त्या रूटची काय करायची आपल्याला, ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. ओके. आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा, द रिलेशन बिटवीन रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट आपण बघितले. अल्फा प्लस बीटा हा कोणाला इक्वल असतो, मायनस बी अपॉन ए ला. कोणाला इक्वल असतो, मायनस बी अपॉन ए. मग बी म्हणजे कोण, तो कोइफिशियंट ऑफ एक्स. तर एक्स चा कोइफिशियंट किती आलेला, हे मायनस जशाच तसं लिहायचं. तर बी म्हणजे कोणाचा कोइफिशियंट, एक्सचा. तर एक्सचा कोइफिशियंट काय, -4. मग हा -4 जशाच तसा डिवायडेड बाय ए म्हणजे कोण आहे, तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आलेलं आहे, 2. काय आला, मायनस इंटू मायनस काय झाला, प्लस 4/2. बे एक बे, बे दोन्ही 4. तर किती आलं तुमचा, अल्फा प्लस बीटा किती आला, 2. नेक्स्ट अल्फा इंटू बीटा हा कोणाला इक्वल असतो, C/D, सॉरी C/A. सी किती आलेला आहे तुमचा, कॉन्स्टंट टर्म किती आहे, -3, आणि ए किती आहे तुमचा, 2. अल्फा इंटू बीटा काय आला तुमचा, -3/2. ओके. ज्यांना लिहायचंय त्यांनी लिहून घ्या. चला प्रॅक्टिस सेट 5.2 मधला दुसरा क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. काय म्हणलं आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आताच पाठीमागे सांगितले डिस्क्रिमिनंट म्हणजे काय. तर बाळांनो ह्या डिस्क्रिमिनंटला आपल्याला डी ही लिहिता येतं, डिस्क्रिमिनंट म्हणला आपल्याला डेल्टा ही लिहिता येतं. आणि डिस्क्रिमिनंट किंवा डेल्टा म्हणजे काय, तर व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. कोणाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला, बी स्क्वेअर मायनस 4ac. साधा प्रश्न आहे आणि परीक्षेत हमखास विचारला जातो 1 मार्कासाठी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असतं, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. डिटर्मिनंट ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि डिस्क्रिमिनंट ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. तर डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके. बघा काय इक्वेशन दिलेले आहेत बाळांनो आपल्याला इथं. पहिले इक्वेशन दिलंय एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. मग बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एबीसी माहित असणं गरजेचं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले तर पहिल्यांदा एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. आणि आपण एबीसी च्या व्हॅल्यू प्रिव्हियस लेक्चर मध्ये कशा काढायच्यात आपण बघितलेलं. कम्पेअर करायचं याला जनरल फॉर्म सोबत. म्हणून इथं लिहितो मी comparing with ax square plus bx plus c is equal to 0.
याला कम्पेअर केल्याच्या नंतर बघा ए ची व्हॅल्यू काय आली रे तुमची बाळांनो, ए बी आणि सी च्या व्हॅल्यू काय आल्यात आपल्याला सांगायचं. एकदम साधं सोपं आहे. ए म्हणजे कोण असतो, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे कोण आहे इथं, 1 आहे. बी म्हणजे कोण, एक्स चा कोइफिशियंट किती आहे, 7. आणि सी कोण आहे तुमचा, -1. भेटली आपल्याला व्हॅल्यू. डिस्क्रिमिनंट काढायचं, तर डिस्क्रिमिनंट काढणे म्हणजेच कोणाची व्हॅल्यू काढणे असते, बी स्क्वेअर मायनस 4ac. मग तेव्हा बी स्क्वेअर किती आहे तुमचा, बी किती आहे 7, तर 7 चा स्क्वेअर -4 इंटू ए किती आहे 1 आणि सी किती आहे तुमचा -1. यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचा साइन आहे. मग काय आला तुमचा 7 चा स्क्वेअर 49, मायनस इंटू मायनस काय आला प्लस, 4 1 4 आणि 4 1 4, तर किती आली तुमची 53. काय आला, बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू किती आली रे तुमची 53. दुसरा क्वेश्चन, साधे साधे क्वेश्चन आहेत बाळांनो हे बघा. नेक्स्ट, 2y² - 5y + 10 = 0 हे इक्वेशन दिलेलं आहे. मग एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या तर कम्पेअर करावं लागणार, म्हणून इथं मी लिहितो परत, कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = काय आला तुमचा 0. मग काढा एबीसी च्या व्हॅल्यू, ए बी आणि सी. ए म्हणजे कोण असतं, x² चा कोइफिशियंट. सॉरी, इथं काय दिलेलं आपल्याला, y दिलेलं आहे. इथं काय आपल्याला व्हेरिएबल कोण दिलेला आहे, y. तर मी इथं जनरल फॉर्म काय तयार होईल आपला, ay² + by + c = 0. ए कोणाचा कोइफिशियंट आहे, y². मग y² पशी कोण आहे 2. बी कोणाचा कोइफिशियंट y पशी कोण आहे -5 आणि सी कोण आहे तुमचा 10. ह्या व्हॅल्यू घेत असताना मायनस असेल मायनस घ्या, प्लस असेल प्लस घ्या. डिस्क्रिमिनंट काढायचा म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची, b² - 4ac. काढा, काय रे बी किती तुमचा -5 चा स्क्वेअर 4 इंटू ए किती तुमचा 2 आणि सी किती तुमचा 10. करा सॉल्व. आणि मायनस संख्येचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो, प्लस असतो. 5 चा स्क्वेअर किती आला 25 मायनस किती आलं बघा 10 इंटू 2 20 20 इंटू 4 किती आला तुमचा 80. मग 80 मायनस 25 किती आला तुमचा 55. 80 मधून 25 गेले किती आलं तुमचं 55. आणि मोठ्या संख्येच काय द्यायचं साइन. एक संख्या मायनस एक संख्या प्लस असेल तर सबट्रॅक्शन करा आणि मोठ्या संख्येचं साइन द्या. म्हणजे इथं तुमची b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली रे, किती आली -55. तिसरा क्वेश्चन, साधे सिंपल प्रश्न आहेत बाळा. हा चला, दुसरं इक्वेशन काय दिलंय, √2x² + 4x + 2√2 = 0. याला कम्पेअर करायचं एबीसी च्या व्हॅल्यू काढण्यासाठी, म्हणून इथं लिहितो कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = काय आला 0. काढा एबीसी च्या व्हॅल्यू, सोपं आहे. ए बी आणि कोण काढायचा आहे सी. ए म्हणजे x² चा कोइफिशियंट किती येतं √2. बी म्हणजे कोण आहे 4 आणि सी म्हणजे कोण आहे तुमचा 2√2. रूट मधल्या संख्या आले की घाबरून जायचं नाही, एकदम सिंपल आहे. कोणाची व्हॅल्यू काढायची, b² - 4ac. ठेवा व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू काय 4, 4 चा स्क्वेअर -4 इंटू यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. ए किती आहे तुमचा √2. ए किती आहे √2 इंटू काय आला तुमचा 2√2. घाबरायचं नाही, काय व्हॅल्यू आली बघा. 4 चा स्क्वेअर किती आला 16 मायनस. आता काय करायचं बघा, अगोदर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतो. मल्टिप्लिकेशन करायचं, रूटच्या बाहेरच्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. इथं काय नसतो म्हणजे 1 असतो. 1 इंटू 2 काय आला तुमचा 2 आणि √2 इंटू √2 √2 इंटू √2. जर रूट मधल्या संख्या सारख्याच असतील आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन नेहमी तीच संख्या येते. √2 इंटू √2 काय आलं तुमचं. तर बघायचं जर झालं तर आपण बघू शकतो तिथं बघा √2 इंटू √2 काय आला तुमचा. करा मल्टिप्लिकेशन, काय आला तुमचा √2 इंटू 2 तर काय आलं √4. 2 इंटू 2 किती आला 4 आणि 4 कोणाचं स्क्वेअर रूट आहे तुमचा 2च. म्हणजेच काय आलं तुमची तीच संख्या आली. ओके, मग काय आलं 16. 2 इंटू 2 4, 4 इंटू 4 किती आला 16
तर व्हॅल्यू काय आली तुमची 0. तर इथं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली तुमची 0. ओके, इथे झाला तुमचा क्वेश्चन क्रमांक दुसरा. बघा आता तिसरा. आता क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलंय बघा बाळांनो. साधे साधे क्वेश्चन आहेत हे पण. 1-1, 2-2 मार्कासाठी आपल्याला येऊ शकतात पेपरला. काय म्हणले, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला नेचर ऑफ रूट सांगायचं. सांगता येईल का नेचर ऑफ रूट? येस, येईल, कारण की आत्ताच आपण बघितलेलं नेचर ऑफ रूट. पण नेचर ऑफ रूट हे कशावर डिपेंड आहे? व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. तर दादा पहिल्यांदा आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल आणि त्या व्हॅल्यूवरून आपण सांगू शकतो त्या रूटचे नेचर काय आहे. तर पहिल्यांदा मग बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून बघा. सिंपल प्रश्न आहे. काय आलं तुमचं, पहिलं इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके, साधे. मग आता बघा याला कम्पेअर करायचं. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढण्यासाठी एबीसी च्या व्हॅल्यू काढावं लागतात, म्हणून लिहितो इथं कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथून आपल्याला ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. बघा मग इथं ए ची व्हॅल्यू काय येईल, बी ची व्हॅल्यू काय येईल, सी ची व्हॅल्यू काय येईल. तर ए कोणाचा कोइफिशियंट बघा, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए. तर इथं एक्स स्क्वेअर पैकी काय नाही म्हणजे काय 1 आहे. बी बी कोणाचा कोइफिशियंट आहे इथं एक्सचा. तर एक्सचा कोइफिशियंट काय -4. इथं प्लस असेल प्लस घ्या, मायनस असेल मायनस घ्या. आणि सी म्हणजे कोण झाला तुमचा कॉन्स्टंट नंबर. ओके, आता आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू भेटलेल्या आहे. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बी स्क्वेअर मायनस 4ac ची. आपल्याला नेचर सांगायचे रूटचे म्हटल्याच्या नंतर मग मी इथं पहिल्यांदा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घेतो. मग बी चा स्क्वेअर आहे तर इथं बी ची व्हॅल्यू किती आलेली -4. -4 चा स्क्वेअर 4 इंटू ए इंटू सी असतं मल्टिप्लिकेशन. ए ची व्हॅल्यू किती झाली 1 आणि सी किती झाला तुमचा 4. करा सॉल्व. आणि आपल्याला माहिती आहे बाळांनो, मायनस संख्येचा स्क्वेअर नेहमी काय असतो तुमचा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे इथं 4 चा स्क्वेअर किती आला 16 मायनस 4 इंटू 1 4. 4 इंटू 4 किती आला 16. 16 मायनस 16 काय आला 0. तर दादा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली रे 0. आणि मी आत्ताच सांगितलेले ज्या ज्या वेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असते त्यावेळेस नेचर ऑफ रूट कसं असतं रे तुमचं, रिअल अँड इक्वल. ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 येईल त्यावेळेस दिलेल्या इक्वेशनचे रूटचं नेचर हे आपलं रिअल अँड इक्वल असतं. म्हणजे इथं डेल्टा इज इक्वल टू काय आला 0. बरोबर. मग इथं तुम्ही सांगू शकता द रूट आर रिअल अँड इक्वल. ओके, ह्याच पद्धतीनं साधे साधे प्रश्न बघायचे आपल्याला. ओके, क्वेश्चन नंबर दुसरा यामधला बघा. इक्वेशन काय दिले आपल्याला, 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. इथे काय करायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. काढा. तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन कम्पेअर करावं लागेल. म्हणून मी इथं लिहितो कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर. आता इथं व्हेरिएबल y आहे तर जनरल फॉर्म काय होणार तुमचा, ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू काय आला 0. ओके, मग करा कम्पेअर. a b आणि c च्या व्हॅल्यू काय आहे. y स्क्वेअरचा कोइफिशियंट कोण आहे 2 लिहा, म्हणजे इथं a. मग b कोणाचा कोइफिशियंट आहे y चा, तर y चा कोइफिशियंट कोण आहे -7 आणि c किती आहे 2. abc च्या व्हॅल्यू भेटल्या. आता कोण काढायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. मग काढा बाळांनो, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, मग ठेवा इथं व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू -7 मायनस 4 इंटू ए किती दिलेला आहे 2 आणि सी किती दिलेला आहे 2. मग -7 चा स्क्वेअर, मायनस संख्येचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो. लिहा 7 चा स्क्वेअर 49 मायनस करा मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 4, 4 इंटू 4 16. मग बघा 49 मधून 16 गेले, 9 मधून 6 गेले, किती रिमेनिंग राहिला 3. 4 मायनस 1, 4 मधून 1 गेला, किती राहिले तुमचे 3. तर इथं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली रे तुमची 33, म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर आला.
आणि ज्या वेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर येत असेल त्यावेळेस नेचर ऑफ रूट काय असतं, रिअल अँड अनइक्वल. म्हणून इथं लिहा जे डेल्टा इज ग्रेटर दॅन कोण झाला तुमचा 0, रूट काय झाले रे तुमचे, द रूट आर रिअल अँड अनइक्वल ओके. हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा क्वेश्चन काय दिलं इक्वेशन आपल्याला, m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. कम्पेअर करा एबीसी ची व्हॅल्यू काढण्यासाठी जनरल फॉर्म सोबत. कम्पेअरिंग विथ इथं m व्हेरिएबल आहे तर काय येईल am चा स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. केलं जनरल फॉर्म तयार. काढा एबीसी च्या व्हॅल्यू a b आणि c. एम स्क्वेअरचा कोइफिशियंट ए तर एम स्क्वेअरचा कोइफिशियंट काय नाही म्हणजे काय येतं 1. बी एम चा कोइफिशियंट किती 2 आणि सी कॉन्स्टंट नंबर किती तुमचा नाही. तुम्हाला एबीसी च्या व्हॅल्यू भेटलेल्या आहे. आता कोणाची व्हॅल्यू काढायची, बी स्क्वेअर मायनस 4ac काढा. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल तेव्हा बी चे किती 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती 1 आणि सी किती तुमचा नाही. 2 चा स्क्वेअर 4 मायनस 9 इंटू 1 9 9 इंटू 4 किती आला 36. काय होणार सबट्रॅक्शन, 1 प्लस 1 मायनस वजाबाकी होते. 36 मधून 4 गेले किती उरले 32 आणि मोठ्या संख्या चिन्ह मायनस. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली रे तुमचा निगेटिव्ह नंबर आला. याचा अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. म्हणजे 0 पेक्षा जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू कमी येत असेल तर रूट काय असते आपले, रूटचं नेचर काय असतं आपल्या नॉट रिअल. म्हणून इथं लिहायचं, इथं काय आला तुमचा डेल्टा इज लेस दॅन 0. जर तुमची बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी असेल म्हणजेच मायनस मध्ये असेल तर रूट काय असतात तुमचे नॉट रिअल. म्हणून इथं लिहा द रूट आर नॉट रिअल. ओके बघा नेक्स्ट. आता काय म्हटलंय बघा प्रश्न आपल्याला. आता हा प्रश्न काय म्हणला आपल्याला, फ्रॉम द क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द रूट गिवन बिलो. आता आपल्याला रूट दिलेले आणि कोण तयार करायचंय, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं. आताच सांगितलंय जर रूट दिलेले असतील आणि क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर एक फॉर्म्युला सांगितलेला. आताच काय फॉर्म्युला सांगितलेला आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. मग म्हणतात सर जे हे अल्फा प्लस बीटा काय, अल्फा आणि बीटा हे काय आपल्या दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट आहेत. एक अल्फा आहे आणि एक कोण आहे बीटा आहे. मग तुम्ही दोन रूट दिलेले आहेत, एकाला अल्फा सपोज करा आणि एकाला बीटा सपोज करा आणि क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करा. ओके बघा मग आता पहिले तिला आपल्याला इथं रूट दिलेले 0 and 4. एकाला अल्फा सपोज करतो, लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू काय आला तुमचा 4. बीटा इज इक्वल टू किती आला 4. मग क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर आपल्याला अल्फा प्लस बीटा माहित असणं गरजेचं आहे. म्हणून मी पहिल्यांदा अल्फा प्लस बीटा काढतो. अल्फा प्लस बीटा काय आला 0 प्लस 4 इज इक्वल टू काय आलं तुमचं 4. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आलेली तुमची 4. लक्षात ठेवा फक्त. दुसरं काय आलं तुमचं अल्फा इंटू बीटा. मग अल्फा इंटू बीटा करा. अल्फा किती 0 बीटा किती 4. 0 ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर काय आन्सर येतो तुमचा 0. म्हणजे अल्फा इंटू बीटा काय आला तुमचा गुणाकार यांचा 0. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आपल्याला तर माहिती आहे. तर रिक्वायर्ड quadratic equation, the required quadratic equation. जर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर काय फॉर्म्युला सांगितलेला आहे तो फॉर्म्युला लिहून घ्या इथं. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ठेवा व्हॅल्यू. अल्फा प्लस बीटा किती आलेला एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आलाय 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय आला 0 इज इक्वल टू काय आला 0. मग काय इक्वेशन तयार झालं एक्स स्क्वेअर मायनस 4 इंटू एक्स 4x प्लस 0 इज इक्वल टू काय आला 0.
बघा बाळांनो, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं होतं, आलं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा क्वेश्चन बघायचा. बघा दुसरा क्वेश्चन काय दिलेत आपल्याला. लेट सपोज करतो दोन रूट दिलेले आहेत, एक 3 आणि एक -10. एकाला अल्फा सपोज करा 3 अँड बीटा इज इक्वल टू काय झालेला आहे तुमचा -10. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं म्हणल्याच्या नंतर एकतर अल्फा प्लस बीटा माहित असणं गरजेचं आहे, अल्फा इंटू बीटा या दोघांच्या व्हॅल्यू काढा. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू दिलेली 3, बीटा दिलेला -10. मायनस दिला की दादा घर करायचा, चुकणार नाही इथं. हा बघा काय आलं 3. मग आता इथं प्लस इंटू मायनस काय होणार तुमचं -10. मग इथं एक संख्या प्लस एक संख्या मायनस सबट्रॅक्शन होणार. 10 मधून 3 गेला किती राहिला 7 आणि मोठ्या संख्या चिन्ह, म्हणजे अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू किती आली -7. आता कोण काढायचा अल्फा इंटू बीटा. तर अल्फा इंटू बीटा, अल्फा किती आहे 3 आणि बीटा किती आहे तुमचा -10. मग काय आला 10 इंटू 3 30 आणि मायनसला मायनस, म्हणजे अल्फा प्लस बीटा -7 आलं आणि अल्फा इंटू बीटा काय आलं -3. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं, लिहा इथं द रिक्वायर्ड quadratic equation काय फॉर्म्युला आपल्याकडं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आणि आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या काढलेल्या व्हॅल्यू पुट करा, डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं बाबा. काय आलं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आलाय -7. मायनस म्हटलं की घर करा म्हटलंय, इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आलाय -30. ठेवा अगोदर इज इक्वल टू 0. मायनस आले की असं घर करायचं, चुकणार नाही आपलं. एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस काय झाला +7 इंटू एक्स 7x प्लस इंटू मायनस -30 इज इक्वल टू काय आला आलं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून. चला याच्यामध्ये तिसरा आणि चौथा क्वेश्चन बघा. इथं रूट काय दिलेत बाळांनो आपल्याला. एक रूट दिलेला आहे 1/2, दुसरा रूट दिलेला आहे -1/2. एकाला अल्फा सपोज करा, एकाला बीटा सपोज करा. लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 आणि बीटा इज इक्वल टू -1/2. ओके, मग एकदा ह्या दिलेल्या रूटची ऍडिशन करा आणि एकदा यांचा गुणाकार घ्या, म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटून जाईल. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा काय 1/2 प्लस मायनस म्हणले घर करा -1/2 इज इक्वल टू 1/2 ला 1/2 प्लस इंटू मायनस काय आला -1/2. मग काय आला 1/2 -1/2. आन्सर काय येणार तुमचं 0. त्याच संख्यामधून 30 संख्या गेली तर आन्सर काय येतो 0. सिंपल गोष्ट आहे. नंतर अल्फा इंटू बीटा, अल्फा किती 1/2, बीटा किती -1/2. आणि नेहमी ध्यानात ठेवा फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचा म्हणजे 1 इंटू 1 काय आला 1 आणि 2 इंटू 2 काय आला 4 आणि हा मायनसला मायनस असं. अल्फा प्लस बीटा माहित झालं, अल्फा इंटू बीटा माहित झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार करू शकतो. मग काय फॉर्म्युला आपल्याला द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय फॉर्म्युला आपला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तेव्हा एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आलेला आहे तुमचा 0. काय आलं तुमचं 0 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आलेला आहे -1/4 इज इक्वल टू 0. म्हणजे टोटल टर्म काय झालं 0 न कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केल्यावर 0 येतं. टोटल टर्म काय झाली तुमची 0. नाही लिहिली तरी चालेल. काय आला मग एक्स स्क्वेअर आणि प्लस इंटू मायनस काय आला -1/4 इज इक्वल टू 0. हे आलं तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे बाळांनो आपल्याला. आता रूट दिलेले आहेत. लेट एक 2 मायनस √5, एकाला अल्फा सपोज करा 2 मायनस √5 आणि एकाला बीटा सपोज करा. दुसरा काय रूट दिलेला आहे 2 प्लस √5. रूट दिले की घाबरून जायचं नाही, एकदम सोपं आहे. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं तर एकदा अल्फा प्लस बीटा काढा,
आणि एकदा अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटा काय दिलेलं आहे तुम्हाला पहिलं, 2 मायनस रूट 5 प्लस 2 प्लस रूट 5 दोघांची ऍडिशन. मग काय आलं रे, एका साईडला म्हणल्यावर हा मायनस रूट 5 आणि हा प्लस रूट 5 काय झाला कॅन्सल. 2 प्लस 2 किती झालं तुमचं 4. म्हणजे अल्फा प्लस बीटा किती आला 4. नंतर अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा काय आलं -2 रूट 5 इंटू 2 प्लस रूट 5. मग इथं जर बघितलं तर इथं एक एक्सपान्शन यूज होऊ शकतं. कोणतं, एका कंसात ए मायनस बी ए आणि एका कंसात ए प्लस बी ए. मग काय एक्सपान्शन असतं आपलं, एका कंसात ए प्लस बी आणि एका कंसात ए मायनस बी. तर याचं एक्सपान्शन असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे कोण, तर पहिली टर्म, आणि बी म्हणजे कोण, दुसरी टर्म. तर इथं काय येऊ शकतं तुमचं, मग बघा ए चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे रूट 5 चा स्क्वेअर. मग आलं 2 चा स्क्वेअर 4 मायनस रूट संख्येचा स्क्वेअर, रूट संख्येचा स्क्वेअर नेहमी 30 संख्या असते. रूट आणि हा 2 कॅन्सल झाला, किती आलं तुमचं 5. 5 मधून 4 गेले किती उरला 1, मोठ्या संख्या चिन्ह. तर अल्फा इंटू बीटा किती आला तुमचा -1. ओके, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे त्याला. तर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय फॉर्म्युला आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तेव्हा व्हॅल्यू संपलं. तर काय आला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आलाय तुमचा 4. अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे तुमचा 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आलेला आहे -1. तेव्हा इज इक्वल टू 0. काय आला एक्स स्क्वेअर मायनस 4 इंटू एक्स 4x आणि प्लस गुणिले मायनस काय आला मायनस इज इक्वल टू 0. ओके, बघा मग इथं तुमचा प्रॅक्टिस सेट 2.5 चे जवळपास 4 क्वेश्चन झालेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण इथंच थांबू आणि राहिलेले क्वेश्चन हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.